हाय अपर्णा, हॅलो मॅडम. तुझा आज बड्डे आहे. विश यू हॅपी बड्डे. थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली तुला व्हिडिओ करून पाठव म्हटलं होतं, पण फ्रँकली असं आहे की माझा आवाज बसला आहे, पण आता मीच तुझं इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं आहे. थँक्यू. अपर्णा, तू तुझ्या करिअरची स्टार्ट केलीस ती टायपिस्ट म्हणून केली होती, बरोबर? हो, अगदी बरोबर. तू कम्प्युटरचे काही छोटे कोर्स केलेस आणि यू मी स्टार्टेड तेव्हा- युअर जॉब. मी तेव्हा DTP ऑपरेटर म्हणून जॉब केला होता. 1999 मध्ये जॉब केला होता स्टार्ट. हां. जो माझा जी सुरुवात झाली होती ती अगदी माझी ₹500 पगार होता तो माझ्या आयुष्यातला पहिला पगार ₹500. त्याच्यातनं मी सुरुवात केली. मग तिथे मी 2 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग मी कुमार प्रॉपर्टीज म्हणून बिल्डर आहे पुण्यामध्ये, त्यांच्याकडे काम केलं. मी जवळ 10 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मग मी कुमार प्रॉपर्टीज म्हणजे कॅम्पमध्येच. हां, त्याच्यानंतर मी कूल होम्स ह्या बिल्डरकडे काम केलं, जिथे आता प्राजक्ता मॅडम आणि आम्ही दोघे एकत्र काम करतोय. त्या माझ्या सिनियर आहेत त्या. मग इथे काम करत असताना काही माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ना माझी लॉची डिग्री मला घेता नाही आली. पण नंतर मला असं कळालं, म्हणजे काम करता करता हा जो अनुभव आला, त्या अनुभवातनं मला असं वाटायला लागलं की अरे मी सुद्धा वकील होऊ शकते. बरोबर. तेवढी कॅलिबर आहे माझ्यामध्ये, कॅपॅसिटी आहे. म्हणून मग मी वकिलीचा अभ्यास करायचं ठरवलं आणि मी लॉला ऍडमिशन घेतलं. तुझं तेव्हा वय किती होतं? मी वयाच्या 43व्या वर्षी 42व्या वर्षी मी लॉला ऍडमिशन घेतलं. आणि ते करत असताना मी माझं काम, माझी फॅमिली आणि अभ्यास अशा तिन्ही गोष्टी मी सांभाळून मी माझा अभ्यास पूर्ण केला. रेग्युलर कॉलेजला मी सकाळी 7 वाजता जायचे. त्यानंतर मी ऑफिसला यायचे. संध्याकाळी 2 तास अभ्यास, असं माझं रुटीन वर्क होतं. आणि मी ते पूर्ण केलं माझं लॉ. तू LLM पण केलं? त्याच्यानंतर मग 2 वर्ष ते LLM केलं. तर हे माझं स्वप्न होतं वकील बनण्याचं, पण काही आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यामुळे जमलं नाही. पण माझं सगळ्या स्त्रियांना हेच सांगणं आहे की आपण स्वप्न बघावीत आणि ती स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कष्ट करायची गरज आहे आणि स्वप्न साकारण्याची जिद्द पण हवी. तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर तुम्ही कुठलंही काम असू, अगदी छोटंसं काम असलं तरी ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकता. आणि आता ही डिग्री मिळाल्यानंतर, म्हणजे वकिली ही काय फरक वाटतो तुला? लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. स्वतःमध्ये एक प्रकारचं कॉन्फिडन्स लेवल तुमची म्हणजे वाढते. त्याच्यानंतर सगळ्याच बाजूंनी आर्थिक, सामाजिक तुम्हाला समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण होतं. लोक तुमच्याकडे लॉयर म्हटलं की थोडंसं घाबरलेल्या नजरेनेच बघतात. म्हणजे सगळीकडेच तुम्ही जर लॉयर म्हटलं की सगळेच घाबरतात. अच्छा. त्यामुळे मला हे जे काय वलय निर्माण झाले ते फक्त शिक्षणामुळे आणि जिद्दीमुळे आणि कष्ट करण्याची तयारी. सो मला खूप आनंद होते की मी आता ह्या ॲडव्होकेट म्हणून वावरतीये. आणि प्राजक्ता भिडे मॅडम ह्या कायम मला सपोर्ट करत असतात. त्या काही गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला काय म्हणू आपण सपोर्ट केलेला आहे. तर त्या निर्धार ग्रुप हा त्यांनी स्वतः स्थापन केलेला आहे. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून त्या जागतिक महिला दिवस आणि नवरात्रामध्ये ज्या स्त्रियांनी शून्यातनं जग निर्माण केलेलं आहे अशा स्त्रियांची मुलाखती घेऊन त्या इतर स्त्रियांना त्यांना संदेश पाठवतात की तुम्हीही तुमच्यामध्ये जे काही कॅलिबर आहे, कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, ती तुम्ही स्वतः ओळखा आणि त्यातनं तुम्ही नक्कीच तुमच्या पायावर मोठे व्हा. एवढंच बोलेल मी. धन्यवाद. मला तुला हे सांगायचं आहे की तू सिद्ध करून दाखवलेस की शिक्षणाला कोणचंही वय नाही आणि तुम्ही जे ड्रीम करता ते तुम्ही सत्यात उतरवू शकता. आता मला तुला हे विचारायचं आहे की तुझी गोष्ट उलटी झाली आहे. नॉर्मली कसं असतं की जेव्हा एखादी मुलगी किंवा मुलगा लॉमध्ये पासआउट होतो आणि त्याला मी डायरेक्ट सांगितलं की तू आता एक सेलडीडचा ड्राफ्ट कर, तर त्याला तो जमणार नाही.
तुझी गंमत अशी झाली होती की तू ऑल टाईप्स ऑफ लिगल ड्राफ्ट्स रोज तुझ्या हाताखालनं जात होते, तू रोज वाचत होतीस. सो हे तुला स्मूथ गेलं, म्हणजे प्रॅक्टिकल तुला आधी आलं आणि थेअरी तू नंतर शिकलीस. Yes, yes. पण वकील नसती झालीस तर अजून काय व्हायला आवडलं असतं? मी जर वकील झाले नसते तर नाही, माझं ॲक्च्युली वकील होणं हेच स्वप्न होतं. दुसरं असं माझं स्वप्न असं काही तसं म्हणजे नव्हतंच. म्हणजे वकीलच व्हायचं. वकीलच व्हायचं होतं मला. अपर्णा, मला इथं तुझ्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सगळ्या मुलींना सांगायचं आहे की अपर्णाचे 2 भाऊ आहेत जे मॅरिड आहेत. अपर्णाचे आई वडील आणि तिची अनमॅरिड बहीण, असं एक 10-12 लोकांचं एकत्र कुटुंब ते राहतात एकत्र. अपर्णाच्या वहिन्यांशी तिचं अतिशय चांगले संबंध आहेत आणि ती दिवसभर कामात असते. तर ती सकाळी एक ठराविक कामं आहेत जी सगळ्या कुटुंबाच्यासाठी ती करते. आणि मी तर रोज प्रत्येक क्षणी बघते की तू खूप आर्थिक जबाबदारी घेतेस. तर तू मुलींना काय सांगशील की आर्थिक मुलींनी इंडिपेंडंट होणं हे कितपत गरजेचं आहे? कारण तुझ्यावर तू इंडिपेंडंट आहेसच, पण तुझ्या डिपेंडंट खूप आहे. खूपच गरजेचं आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये. स्वतः आर्थिकरित्या इंडिपेंडंट होऊन स्वतःच्या सगळ्या गोष्टी शिवाय स्वतःच्या गोष्टी करता करता तुम्हाला कुटुंबाच्याही काही जबाबदाऱ्या असतात त्यासुद्धा कराव्या लागतात. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या काय म्हणू आपण त्याला, स्वावलंबी स्वावलंबी होणं हे फार गरजेचं आहे. तुला अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे.